हाय नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं. कसे आहेत सगळे? बरे आहेत का? तुम्ही सगळे बरे असतील, पण मी जरा आजारीच आहे आज. भरपूर अशा जुलाबानं पाकळून गेलेला माणूस आहे मी. माप नाही इतक्या पाकळून म्हणजे उभा राहायची सुद्धा ताकद नाही एवढी. पण आज म्हटलं मंडळीला आपल्या बोलावं, दोन गोष्टी माझ्या फॅमिलीला बोलाव्या. पूजाचं काय चाललंय बघूयात आपण. इकडं काय चालू आहे पूजा? चालू आहे स्वयंपाक. वरण आणि भात. तर मला सांगितलेलं आहे फक्त वरण आणि मुगाच्या डाळीचं वरण आणि भात खायला सांगितलेलं आहे. वरण आणि मुगाच्या डाळीचं वरण. हो, अशी आडवी लावती, पण तुम्हाला सांगतो खरी इडी हीच आहे. मला सांगा, बालिशपणाचा बी काहीतरी हद्द असते एक माणसाची. करून करून किती माणूस बालिशपणा करतो. इतका बी करून माणसाने बालिशपणा. हे मला नव्हतं वाटलं काय पूजा इतकी लहान आहे ती. आता माहित आहे ना? हा, माहित झालं की आता. बरं असलं चला, कुणाला सांगू नका. हे बघ, आता एवढ्या कडे असताना एवढ्या बारक्याच्या भांड्यात काय करायची गरज आहे का दादा? अहो तीच तर मज्जा आहे. होय, अगं ती काढून ठेवायचं भांड आहे. काय होतंय होय, आता ते भांड उतरून चालू करायचा गॅस काय, बर नाहीतर कसं वाजतंय ती. डुबुक. हा, मग तसलं काय करायचं नाही काय. कधी कधी ती भांड मी उडू शकतो. बर माझी नेहमी जिंदगी गेली सांगण्यात, आयुष्य. हो, आता 8-9 वर्ष झाली नेहमी म्हणून. अजून लय पुढचा पल्ला आहे. आता काय खरं नाही कडे तर तीच नाही मग. हा 90-95 पर्यंत जायचंय अजून. बघा, म्हणजे अजून लय भोगायचंय लय मला. सांगायचंय मला. भोगायचं नाही, लय सांगायचं आहे. काय करायचं देवा, परमेश्वरा, भगवंता बघ बाबा, वरण उलताना हलवाय चालू आहे. मग हलवायला काय होतं तेव्हा? चमच्याने हलवणं तर कशाला करा? द्यायला तुम्हाला ती काढते की पळी. अगं मी तुला काहीच म्हटलं नाही, फक्त म्हणलं की उलताना वरण हलवाय चालू आहे. बघा अशा बाया भांडणं काढते. मी काय म्हणलं का तिला? मी फक्त म्हणलं वरण उलताना हलवाय चालू. यात काय विशेष? काय हलवायला काय होते त्याला? कशाने बी? तुम्ही लय ती करता अन्याय माझ्यावर. होय, असू दे. पण मला वाटलं नव्हतं पूजा, मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. असं त्या बायांनो हे मला नाही पटलं. आम्ही आपलं घरी भात केला का तो? हो, हिथं टाकायला लागले भात. कुठं टाकतीस भात? जाऊ हा होय. बया, काय ती झालं? संत्रीची सुरली खाणायला नका माझ्या ते गेलं टलपाल. टरपाल खात होती का? टलपाल नव्हते सोलत होते. हा, तर मंडळी पूजानं काय बालिशपणा केला तर ती सांगणार आहे बरं का. तर तिचं जरा चालू आहे काम, जरा थकलंय. मला तिच्या चेहऱ्यावरचे इम्प्रेशन बघायचं कसं आहे ते. हो, असू द्या व, तुम्ही एक हुशार माणूस आहे, मोठा आहे, ज्ञानिक माणूस आहे, म्हणून माझी लगेच थट्टा मस्करी करू नका. म्हणजे आता मी तुझं लई सांगून म्हणून मला वर चढवायला लागली झाडावर. ज्ञानिक माणूस आहे कुठं काय आहे का नाही? नाही खरंच आहे. होय, चालतंय. बरं, तू चाललंय कमी केलं तर चालतो का गॅस? चालतो ना? काय जास्त तसं काय अडचण नाही ना, काय कमी केला तर? काय गॅस काय बोलून म्हणत नाही, "ए बाबा मला का वाढवलंस किंवा कमी काय केलं?" होय, तुम्हाला जसं वाटतं तसं. डाळ जरा ती झाली शिजली जास्त, ते चिटकलेली निघत नव्हती आणि नाकाना खंडायला लागल्यावर ते दुखायला लागलं मग माझं. हा, तर मंडळी बरं का, माझा बी प्रॉब्लेम झालाय जरा. कारण प्रत्येक गोष्ट माझ्या फॅमिलीला शेअर करणं गरजेचं आहे. जावं म्हणलं होतं, जुलाबाचा सीजन आहे. आज रविवार आहे, आज दवाखाना बंद असतात आमच्याकडलं टोटल सगळं. तिकडं होतं की दवाखाना चालू, तिकडं नव्हतं बाई. पाकाळून जातोय माणूस. ह्याच्यापेक्षा मोठं दुखणं कुठलं नाही. उभं राहायला ताकद नाही. आता पूजा म्हणाल मला, तुम्हाला कोणी उभं राहायला सांगितलंय का? आणि माझ्या टाळ्या सांगा माझ्या फॅमिली. मी कशाला म्हणते काय? नाही ना, तुमच्या मनाची मर्जी आडवं दिलं कशाला बोलायचं. पती हा परमेश्वर. अगं पूजा वरानं उतू चाललंय की इकडं. हा, का उकळी फुटली? मला वाटलं कळायला लागलंय. फेका बोलताना हलवलंय बघितलं. हाय का? त्यांच्या पुरतच केलंय बरं का. लय हुशार आहे ती. थँक्यू बरं का मला. हा, थँक्यू. खरंच लय हुशार आहे तू. मला थँक्यू. ठेव. मनापासून आभारी आहे तुमची. बघा, मालिक मालिक म्हणते मला. झाडावर चढवती का खरं खरं म्हणते?
हा अहो होय ग अहो किती ते एकवाचं पाणी उडवशील अन काय मला काय कळतच नाही. मग भांडी चांगली तर नका का निघायला होय. हो, कशी तर मला नाही ते पटत. पाणी उडलं तर चालेल. होय भांडी धुवायला ते नळाचं पाणी वापरावं एकवाचं वापरायची गरज आहे. ते टाकीचं पाणी आहे आधी घासलं हा. त्यानं वरच्या पाण्यानं खगाळ असं आहे काय बर या बर मला सांग काय केली कला का मला थांबवून सांगते जरा दम खा जरा होऊ दे तुझं भाताचं होऊ दे मंडळी जरा गॅप घेऊया आपण. झाला का भात करायचं आहे आदनाला पाणी ठेवलंय कुकर मध्ये होय. आणि तांदूळ धुवून घेतले. तुकडा तांदूळ आणण्यात आहे आज. तुकडे तुकडे तुकडा तांदूळ वाचले भारी तुझ्या तांदळाचा. असं आहे का? आणि धुवायची काय गरज नसते बरं का पण काय होतं एखाद्या वेळेस आळी ती असते ते मिसकिड मग ती पाण्यानं वर येतात असं आहे का? त्याच्यामुळं तुला माहितीये का आणलाय तुकडा तांदूळ का हो? सावायला तरास पडून येऊन होय हो गिळू नका म्हणजे झालं. आज चावण घेतो काय तीच म्हणलं चावण नाहीतर म्हणतात तुकडा तांदूळ आहे काय त्याला चावायची गरज आहे का? बर टाक मग टाक हे काय होतं तिकडे मी देत नाही जरा पाणी ते झालं का नाही कोमट टाकत असेल तांदूळ मध्ये ते चट शिट्या. होय कुकरवर सोडून देतो काय सगळा उर्वरित कार्यक्रम हं. मग बरं कुकरला गरज असली तर शिट्या कर. म्हणजे कुकरलाच गरज असली तर शिट्या करेल नाही तर भाताला गरज असली तर शिजल. शिजल, हा. आपल्याला काहीच गरज नाही का म्हणजे हाताला गरज असल्या तर हात काय होय जेवण करत आणि पोटाला मग ते पोटात जाणार का तोंडाचा ठेवायचा आहे का? मीठ वगैरे टाकते का नाही तू भात टाकायचंय यावं हलवू द्या. बर उलताना हलव हा पाणी लय झालं पाहिजे यावं. नाही हे असं आहे किती शिकून शिकून का तुम्हाला आता काय म्हणलं होतं मी भातात सुद्धा पाणी एवढं जास्त केलंय. हा. काय करायचं होतं जातं ह्याच्यात कधी कधी. हा आणि ते कुकर घेतलाय तसला त्याच्यात करपत नाही म्हणून म्हणजे कुकरला काय होत नाही इकडं दुरळा झाला तरी त्या कुकरला काय होत नाही म्हणून कुकर घेतलाय तसला काय का नाही म्हणजे महत्वाचं काय घासायला तरच नाही पडला पाहिजे. करपल्याला लगेच निघतं त्यात पाणी ओतून ठेवलं का नाही हम्म. तरास नका. असा आहे खेळ काय करायचं बघा तुम्ही म्हणता आमची पूजा ताईले हुशार आहे पूजा ताईले हुशार आहे काय कराय पूजा ताई आडा नाही ती तुम्हाला सांगतो तिची कला कमी करू का हो गॅस चालतो का असं बरं का? हम्म होय. हा बघा विचारावं लागतं नाहीतर पुन्हा वाद नको आपलं चांगलं असतं असतं या हो या इकडे या पूजाजी आव. या त्या हो काय तुम्ही तर आम्हाला बोला ना करा ना काय येळ देत नाही आम्हाला बया, बोलावं तरी पाहिजे नाही बोलावं तरी पाहिजे. बरं या परत म्हणसाल बोलत बसले काय काम करत. होय तसं बी होतं की बघा कला काय केली आता तुम्ही हा होय का काय कला केली तो काहीतरी काय सांग हा? तुम्ही बाया. होय हा. का ग काय? तशीच करत जा सारख्या कशी? मला नव्हतं वाटलं एवढी बालिश असशील तो हा असू दे असतो काय असतो मेंदू तसा एखाद्याचा. मेंदूत फरक असतो का एखाद्याच्या मग सगळ्यांचा मेंदू तसा तेच चालल्यावर काय केलं मला सांग बरं आता आपल्या फॅमिलीत एकत्र काय केलं होतं माझ्या ध्यानात नाही. मानच कापून घेतली बोला हा आणि काय करायचं नाही काय झालं सांग का हा आता हो का, काय झालं हा नीट आवाज येऊ दे बाहेर हा लक्ष्मी होत्या हा आम्ही बोड्या बांधत होतो लक्ष्मीच्या हम्म मग लय गडबड होती लय उशीर बी झाला होता ह्यांना बी झोप लागली होती हा मग पिसा माझ्या झोपेसाठी तो मान कापायची काय गरज होती पिसा सुद्धा ते केला तुकडा कापला असा असा वळला मग ही धरायला का म्हणून त्यांनी असं धरून ठेवली होती बॉडी ते करायचा होता तुकडा मग मी काय केलं असं टाकलं ना असं मागड जी उरलं ती इथं गळ्याला माझ्या अशी ती कापड आहे ती असं ते झालं काचलं मग त्याची काय माहिती ते काटावर माल्यावर कशी अशी खून उमटते तसं झालं असं माझ्या मनाला ती हे असं त्या होता मग परतच्या वारशाला आता करायचं वन नाही म्हटलंय तसं. तसंच कापले आणि कशाने चाकून कळतं. अनुभव असं असलेला ओढायची माणूस. काय गरज आहे का ह्यात काही तर डान्स करायचा होता का घेऊन अशी दुरी
असं धरून माग हा डान्स ती लईच कापला असतं म्हणजे नसतं तर काय कापड फक्त कापड पोळणं चांगला कोण पडलाय त्याला पोळलं नाही कापलंय डायरेक्ट बघा ही तुम्ही म्हणताय शानी आहे का शानी माणसं अनुभवातनं सगळं शिकते आता ह्या वेळेस माझं असं झालंय पुढच्या वेळेस काय म्हणाल तुम्हाला सांगणार तुम्ही तसं काय करणार नको असं केल्यावर असं होतंय मग तसंच असतंय व कळलं का तुम्ही मस्त बारक्यापणी गाडीवर पडलं अगं बारक्यापणी होत ती आता काय बारकाय आहे आपण लेकरं आपली मोठी झाली आता लेकरं शिकवायला लागली ज्ञान एकदा काही ते झालं की माणूस त्या वाटाने जात नसतं असं हा वाटाने म्हणजे ते मानावर फिरवत नसतं काय तुम्ही पडला नव्हता का मग हा मी बारक्यापणी लई पडलो की परत मी पडला नव्हता का होय आता मागच्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी हा एकाच्या वेळी एवढा चाकदा निघला होता कशामुळे पडलं होतं ती काळजीपोटी पडलो होतं मी मग आता कळलं का तुम्हाला कसं पाळायचं असतंय तर पडायचा आणि इथं हातानं करायचा विषय चालला इथं म्हणजे बघा माझ्या लागली हा खोड्या काढाय माझ्या मी का तर ती बोर्ड हे झालता ना त्याला आग लागली होती बोर्डाला जळला होता काय डोंगरावर आग लागली पळा म्हणून पळत आलत मी गेलतो व्यायामला माळावर सिमेंटच्या रस्त्याच्या कडेलाच पडली मला हिचा फोन आला असं झालंय ती बोर्ड पेटलाय फ्रीजच्या मागचा काय झालं शॉर्ट सर्किट झालं पहाटे 5 वाजता अंधार होता लेकरू झोपली होती मी बी आजारी होते आणि मला आम्ही व्यायामला जात होतो त्यावेळेस पण सबका मालिक एक म्हणल्यासारखं झालं त्यांच्या मनात आलं हाय पूजा आजारी सर्दी झाली नग तिला उठवायला मग त्यांची तेच गेलं मी झोपले फटाकड्या वाजवायला लागल्यासारखं धडाधड आवाज यायला लागला घरात होती आणि ती फ्रीज होता फ्रीज म्हणजे गॅस असतो महाग तिथं गॅसच्या टाक्या खाली होत्या तिथं त्याच्या किचनच्या 2 टाक्या गॅसच्या होत्या आणि मग गेले मी तर मोठा एवढा असा जाळ लागला होता त्या बोर्डातच धाडा नुसता जाळ माझी टोपी त्या टायमाला जाळून टाकली टोपीनं माझ्या जाळी जावलाय आता काय करावं नेमकं माझं नुसतं कवरापासून खाली गारच झाली सगळी आणि एवढं म्हणजे दम धरणा पाय पण काय करावं आता मी जर बसली तर बाहेर वरडाय सुद्धा कुठं जायची ती नव्हती म्हणलं मी जर बाहेर गेले तर अजून जास्त पळून तिथं त्याची वायर लावलेली होती पिन काय फ्रीजची ती बी चिटकली असते उपसता उपसना काढली पिळ पटकन पिन पळत माघारी आले टोपी घेतली त्यांची उशाची असं केलं लांबणं आणि ती तवा एवढं डिप्स पडलं होतं पगळून खाली आणि मग त्यांना फोन केला असा प्रसंग झाला आणि मला मग कसं पळावं कळलं ना माळावर 1 किलोमीटर पासून इथं घराच्या महागाला कॉल माडून पडलो मी तेव्हा इथं लागलंय मला खांद्याला एवढा डाव्याचा एवढा असं असतं ती घटना वेगळीच असती काहीतरी जाऊ द्या असू द्या ठीक आहे तरी बी तू मला तुला सांग नाही माझं काम किती जरी असलं अडचणीत असलं तर स्वतःची काळजी घेऊन प्रत्येक काम करायचं माहिती आहे का मी तुला म्हणलो असं इडी नाही हुशार आहे बायको बरं का चेष्टामध्ये म्हणलं बरं मनावर घेशील नाही तर व्हिडिओ झाले पुन्हा मला होय बाया म्हणशील काय बरं तशी नाही बरं का म्हणत ती मग सांगितलं मी आईला तर आई म्हणली पूजा लय हुशार आहे आमची का सांगू का तर मी ज्या वेळेस पहिलीच होते ना त्यावेळेस आमच्या शेजारीच ओळखीचं मामा होतं मग आमच्या आईची त्यांची सगळ्यांची ओळख होती पप्पा त्यावेळेस ड्युटीला जायचं नाईट ड्युटी असायची शाळेवर आणि पावसाचा दिवस होता आणि एक अचानक अनोळखी माणूस कवा ना काल आईला काय वाटलं ती मामाच आहे म्हणजे चेहरा तर तसाच दिसत होता तेव्हा लाईट पण नव्हती आई म्हणजे भिजलाव का या आतमध्ये ती बी माणूस आला कुठला होता काय की आला वलांवरचा टावेल उचलून घेतला डोकं पुसलं आणि उजेडात परत आईनं जर तोंडाकडे बघितलं तर वेगळाच माणूस होता मग आई लागली बेला त्यावेळेस तायडी आणि माझ्या 2-3 बहिणी 2 जणी बारक्या होत्या मी आणि तायडी मोठं होतं तायडी आतमध्ये झोपलेली ती बाबा बी आतमध्ये स्वतः तोंड पुसत होता आणि आईला काय करावं कळलंच नाही मग आईला म्हणलं मी जाऊ का पप्पाला बोलून आणते मग अंधारात बॅटरी होती आईनं दिली आणि तेवढ्या रस्त्यातनं पट्टीनं पळत गेले पप्पाकडून पप्पाला सांगितले पप्पा असं आहे कुठला तरी माणूस गेला घरात त्यावेळेस पप्पा आलं माणसं ते घेऊन आणि त्या माणसाला हिकुंड माणसं आली की ती बाबा तिकुंड पळायचा तिकुंड आली माणसं की हिकुंड पळायचं मग त्या माणसाला पकडलं आणि पोलीस स्टेशनला अकलूस का कुठं तरी तिकडे नेलं पोलीस स्टेशनला आणि सांगितलं की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला त्याची शाळा ती भरपूर झाली होती पण डोक्यावर परिणाम झाला
तेव्हापासून नाही म्हणजे माझी पूजा लय हुशार आहे. मामाला घरात घेऊन आलती. मी कशाला आलते? ते चालता पाऊस पहिले म्हणजे पहिली माणसं तशी एवढा कालवा नव्हता बरं का, आता जसं चालू आहे तसा रिकामं घर होतं. स्वरा द्यायचा होय. हा आपले खोपाट होत ते दरवाजा उघडा दिसला की ते आतमध्ये शिरला की नाहीला वाटलं मामाच आहे. आता लय हानते ते चोराला म्हणून चोर कुठं जात नाही त्यात. हम्म. तर चला मंडळी, हे आमचा घर परपंचामध्ये माझा कारनामा सांगायचं. आणि माझं बी काढलं उकरून पडलेला आणि हे बघितलं का असा खेळ असते बायकाचा. असू द्या आबरू घालवली माझी बी. चुकीतनं काहीतरी माणसाला चांगली गोष्ट कळते परत तसं करत नसतं मला. बरोबर आहे. बरोबर आहे. थँक्यू, धन्यवाद पूजा. थँक्यू, तू हुशार आहे बरं का. तुला इडी म्हणल्याबद्दल अभिनंदन. असं तुम्ही मला कधी इडी म्हणत नाही, सारखंच असतं की त्याच्यामुळे मी कशाला तेवढं. अभिनंदन. इडी हाय तर हाय. चला मग मंडळी, भेटूया पुढच्या वेळेमध्ये. बाय.